जय प्रयागराज. प्रयागराजमधनं मी बोलतो आहे आणि या ठिकाणी उसळलेली भाविकांची प्रचंड गर्दी बघून आमच्या ऋषीमुनींच्या वरती आणि आमच्या धर्मावरती लोकांची किती अपार श्रद्धा आहे याचं दर्शन करून मन आनंदानं आणि श्रद्धेनं भरून येत आहे. फक्त या सगळ्या भाविकांना अत्यंत कळकळीची प्रेमाची विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांच्या वरती विश्वास न ठेवता आणि कुठलीही स्वतः गैरशिस्त न करता या पावन दिनी संगमावरतीच मी पोहोचलं पाहिजे अशाही प्रकारचा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही. हे नीटपणे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. हा संपूर्ण परिसर हा त्रिवेणीचा परिसर आहे आणि त्यामुळे भगवती गंगा मैयाचं ज्या ठिकाणी आपल्याला तट उपलब्ध होईल त्या ठिकाणी प्रत्येकानं या मंगल स्नानाचा लाभ घ्यावा आणि धन्य व्हावं. पुन्हा सांगतो, नियमांचं पालन करा आणि ज्या ठिकाणी गंगेचं पात्र मिळेल त्या ठिकाणी स्नान करा. यातच खरोखरी आपलं धर्मपालन साठवलेलं आहे. भारत माता की जय. वंदे मातरम.